वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3000 ची खात्रीशीर पेन्शन तुम्हाला किंवा तुमच्या घरातील शेतकरी बांधवांना मिळावी असे तुम्हाला वाटते का? विचार करा, जर मी तुम्हाला सांगितले की तुम्ही तुमच्या भविष्यासाठी स्वतःच्या खिशातून जेवढे पैसे जमा कराल तंतोतंत तितकीच रक्कम भारत सरकार सुद्धा तुमच्या खात्यात स्वतःहून भरणार आहे. म्हणजेच तुमच्या कष्टांच्या पैशांना थेट सरकारची दुप्पट साथ मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे या योजनेची सुरुवात तुम्ही महिन्याला अगदी फक्त 55 रुपयापासून सुरू करू शकता. पण या योजनेसाठी नेमकं कोण पात्र आहे? अर्ज करण्याची सोपी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धत काय आहे? कोणती कागदपत्रे लागतील? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही? या सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत सविस्तरपणे समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर अजूनही बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेच करा. नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या शेतकरी बांधवांसाठी वरदान ठरेल अशी एक जबरदस्त योजना सविस्तर समजून घेणार आहोत, जिचे नाव आहे PM किसान मानधन योजना. तर आता ही योजना नेमकं काय आहे आणि ती कशा प्रकारे काम करते, तुम्हाला तुमच्या वयानुसार दरमहा किती रुपये गुंतवावे लागतील, वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावरती तुम्हाला सरकारकडून काय फायदे मिळतील आणि दुर्दैवाने काही अघटित घडल्यास तुमच्या कुटुंबाला किंवा पती पत्नीला याचे काय फायदे मिळतात आणि अपात्रतेच्या अटी काय आहेत आणि अर्ज कसा करायचा. तर अशा या सर्व गोष्टी मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगणार आहे. आता सगळ्यात पहिले समजून घेऊया की ही योजना नेमकं काय आहे. तर पंतप्रधान किसान मानधन योजना ही प्रामुख्याने आपल्या देशातील वृद्ध शेतकरी बांधवांसाठी सुरू करण्यात आलेली एक ओल्ड एज पेन्शन स्कीम आहे. आपल्या देशातील बहुतांश छोटे आणि सीमांत शेतकरी आयुष्यभर शेतात कष्ट करतात. ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता ते देशासाठी अन्न पिकवतात. पण वयाच्या 60 वर्षानंतर जेव्हा शरीर थकते तेव्हा शेतात पूर्वीसारखे कष्ट होत नाही आणि उत्पन्नाचे कोणतेही हक्काचे साधन राहत नाही. आणि अशा वेळी आपल्या शेतकरी बांधवांना औषध पाण्यासाठी किंवा रोजच्या खर्चांसाठी कोणावरही अवलंबून राहावे लागू नये, त्यांना सन्मानाने जगता यावे, याच मुख्य उद्देशाने केंद्र सरकारने 12 सप्टेंबर 2019 रोजी या ऐतिहासिक योजनेची सुरुवात केली होती. ही एक व्हॉलेंटरी अँड कॉन्ट्रीब्युटरी पेन्शन स्कीम आहे. याचा अर्थ असा आहे की यात सामील होणे पूर्णपणे ऐच्छिक आहे. कोणत्याही शेतकऱ्यावरती यासाठी सरकारची सक्ती नाही. ज्या शेतकरी बांधवांना आपले आणि आपल्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित करायचे आहे ते स्वतःच्या इच्छेने यामध्ये नाव नोंदवू शकतात आणि लहान गुंतवणुकीतून सुरक्षित पेन्शनचा लाभ घेऊ शकतात. तर मित्रांनो, आता ही योजना कशा प्रकारे काम करते ते मी तुम्हाला सांगते. पहिलं म्हणजे वय मर्यादा. देशातील 18 ते 40 वर्षे वयोगटातील कोणताही छोटा शेतकरी या योजनेत सामील होण्यासाठी पात्र आहे. म्हणजेच तुमचे वय किमान 18 आणि जास्तीत जास्त 40 वर्षे असावे लागते. दुसरं म्हणजे मासिक गुंतवणूक. योजनेत नाव नोंदल्यानंतर तुम्ही ज्या वयात योजनेत प्रवेश केला आहे त्यानुसार तुम्हाला वयाच्या 60 वर्षापर्यंत दरमहा एक लहान रक्कम बँक खात्याद्वारे जमा करावी लागते. आणि तिसरं म्हणजे सरकारचा समान वाटा. या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जेवढे पैसे तुम्ही स्वतःच्या खिशातून जमा करत आहात तंतोतंत तेवढीच रक्कम केंद्र सरकार सुद्धा तुमच्या पेन्शन खात्यात दरमहा जमा करेल. आणि चौथं म्हणजे जेव्हा तुमचे वय 60 वर्षे पूर्ण होईल तेव्हा तुमचे पैसे भरणे पूर्णपणे बंद होईल. त्यानंतर सरकारतर्फे तुम्हाला आयुष्यभर दरमहा 3000 ची पेन्शन मिळण्यास सुरुवात होईल. म्हणजेच वर्षाला एकूण 36,000 थेट तुमच्या बँक खात्यात सुरक्षितपणे जमा केले जातील. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की दरमहा किती पैसे भरावे लागतील. तर तुम्ही जितक्या कमी वयात या योजनेशी जोडले जाल तितका तुमचा मासिक हप्ता कमी असेल. समजा उदाहरण जर आपण घेतलं, जर एखादा शेतकरी वयाच्या 18व्या वर्षी या योजनेत प्रवेश करतो तर त्याला दरमहा सर्वात कमी म्हणजे फक्त 55 रुपये भरावे लागतात. जसे वय वाढते तसा हप्ताही वाढतो. जसे की 30व्या वर्षी प्रवेश केल्यास 110 रुपये आणि वयाच्या 40व्या वर्षी प्रवेश केल्यास जास्तीत जास्त 200 रुपये प्रति महिना भरावे लागतात. या योजनेची सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे जितकी रक्कम शेतकरी स्वतः भरतो तंतोतंत तितकीच रक्कम केंद्र सरकार सुद्धा आपल्या वतीने जमा करते. जर तुमचा हप्ता 110 असेल तर सरकारही 110 रुपये भरून एकूण 220 तुमच्या खात्यात जमा करते. त्यामुळे शेतकऱ्याचा पेन्शन निधी दुप्पट वेगाने वाढतो आणि वयाच्या 60 वर्षानंतर दरमहा 3000 रुपयाची पेन्शन हमी मिळते. आता या योजनेसाठी कोण पात्र आहे ते मी तुम्हाला सांगते. तर पहिलं म्हणजे अर्जदार हा भारताचा कायदेशीर नागरिक असणे आवश्यक आहे. दुसरं म्हणजे अर्जदाराचे वय किमान 18 वर्ष पूर्ण असावे आणि 40 वर्षापेक्षा जास्त नसावे. तिसरं म्हणजे तुम्ही देशातील अल्पभूधारक
घटक किंवा सीमांत शेतकरी वर्गात मोडणारे असावेत. आणि चौथं म्हणजे तुमच्या नावावरती असणारी एकूण शेती जमीन 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी असावी आणि 5 एकर पेक्षा जास्त जमीन असणारे शेतकरी यात पात्र ठरणार नाहीत. परत शेत जमिनीच्या सरकारी महसूल रेकॉर्ड मध्ये शेतकरी म्हणून तुमचे नाव असणे अनिवार्य आहे. आता या योजनेचा लाभ कोणाला घेता येणार नाही ते मी तुम्हाला सांगते. पहिलं म्हणजे जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील मुख्य शेतकरी इन्कम टॅक्स भरत असतील तर ते या योजनेसाठी पात्र नाहीत. दुसरं म्हणजे जे शेतकरी आधीपासूनच राष्ट्रीय पेन्शन योजना, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना किंवा कर्मचारी राज्य विमा महामंडळचे सक्रिय सदस्य आहेत त्यांना यात भाग घेता येणार नाही. आणि जर तुम्ही केंद्र सरकारच्या इतर कोणत्याही मानधन योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला येथे अर्ज करता येणार नाही. आणि अजून ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर शेती आहे, माजी किंवा विद्यमान घटनात्मक पदधारक, केंद्रातील किंवा राज्यातील मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा परिषदचे अध्यक्ष, सरकारी कर्मचारी किंवा नोंदणीकृत व्यावसायिक जसे की डॉक्टर, वकील, इंजिनियर जर शेती करत असतील तरीही ते या योजनेसाठी अपात्र मानले जातात. आता बघूया की कोणती कागदपत्रे आवश्यक आहे. या योजनेसाठी अर्ज करणे अत्यंत सोपे आहे आणि त्यातही मोठे कागदपत्रे काही लागत नाही. तुमच्याकडे फक्त हे 4 महत्त्वाचे कागदपत्रे असणे आवश्यक आहे जसे की आधार कार्ड, ओळख आणि पडताळणीसाठी आधार कार्ड अनिवार्य आहे. दुसरं म्हणजे बँक खाते पासबुक, राष्ट्रीयकृत बँक किंवा पोस्ट ऑफिसचे चालू खाते पासबुक किंवा रद्द केलेला चेक ज्यामध्ये तुमचे खाते क्रमांक आणि IFSC कोड स्पष्ट दिसेल. आणि तिसरा म्हणजे जो मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्ड आणि बँक खात्याशी लिंक आहे तोच नंबर आवश्यक आहे जेणेकरून OTP आणि हप्त्यांचे मेसेज व्यवस्थित मिळतील. आणि चौथं म्हणजे जमिनीची कागदपत्रे, तुमच्या जमिनीची चालू 7/12 उतारा, 8 उतारा किंवा भूमी अभिलेखाची अधिकृत कागदपत्रे. तर आता अर्ज कसा करायचा ते आपण बघूया. नोंदणी करण्याची प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि सोपी आहे. तुम्ही 2 प्रकारे अर्ज करू शकता. पहिली म्हणजे CSC सेंटर द्वारे. तुम्ही तुमच्या गावातील किंवा जवळील कॉमन सर्व्हिस सेंटर वरती जा, तेथील केंद्र प्रमुखाकडे तुमची कागदपत्रे सबमिट करा. ते तुमचे आधार कार्ड आणि बँक खाते ऑनलाईन पडताळून घेतील. तुमच्या बँक खात्यातून दरमहा पैसे आपोआप कट होण्यासाठी ऑटो डेबिट मॅन्डेट फॉर्म वरती तुमची सही किंवा अंगठा घेतला जाईल. आणि नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती तुम्हाला सरकारकडून एक किसान पेन्शन कार्ड प्रिंट करून दिले जाईल ज्यावर तुमचा युनिक पेन्शन क्रमांक असेल. आणि दुसरी पद्धत जी आहे ती स्वतः ऑनलाईन अर्ज करणे. जर तुम्हाला इंटरनेट आणि ऑनलाईन फॉर्म भरण्याची माहिती असेल तर तुम्ही स्वतः मानधन.in किंवा pmkisan.government.in या अधिकृत पोर्टल वरती जाऊ शकता. तिथे सेल्फ एनरोलमेंट पर्यायावरती क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर आणि आधार कार्डच्या मदतीने OTP द्वारे घर बसल्या नोंदणी करू शकता. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, हफ्ता किंवा कॉन्ट्रीब्युशन कसे भरले जाते ते मी सांगते. बऱ्याच शेतकऱ्यांना काळजी वाटते की आम्हाला दर महिना पैसा भरायला बँकेमध्ये किंवा केंद्रावर जाऊन रांगेत उभे राहावं लागेल का? तर याचे उत्तर आहे अजिबात नाही. तुम्ही अर्ज करताना जो ऑटो डेबिटचा हा पर्याय निवडला आहे त्यामुळे दर महिन्याला तुमचे लिंक केलेले बँक खात्यातून तुमची ठरवलेली रक्कम, उदाहरणार्थ 55 रुपये किंवा 110 रुपये किंवा 200 रुपये आपोआप वजा केले जाईल. तुम्हाला दरमहा तारीख लक्षात ठेवण्याची किंवा कुठेही जाण्याची गरज नाही. फक्त तुमच्या खात्यात प्रत्येक महिन्याला ठराविक तारखेला पुरेशी शिल्लक असणे गरजेचे आहे. आता मी तुम्हाला डेथ बेनिफिट्स आणि एक्झिट रूल्स बद्दल सांगते. या योजनेची सर्वात सुरक्षित आणि जमेची बाजू म्हणजे यामध्ये कुटुंबाच्या आर्थिक सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. यात मुख्य 3 केसेस येतात. पहिली म्हणजे पेन्शन सुरू असताना शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, समजा 60 वर्षानंतर शेतकऱ्याला दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळणे सुरू झाले आणि काही वर्षांनी दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला तर ही पेन्शन पूर्णपणे बंद होणार नाही. शेतकऱ्याच्या पती किंवा पत्नीला फॅमिली पेन्शन म्हणून मूळ पेन्शनच्या 50% रक्कम म्हणजेच 1500 आयुष्यभर मिळत राहतील. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, हा लाभ फक्त पती किंवा पत्नीलाच मिळतो, मुलांना नाही. दुसरी केस म्हणजे वयाच्या 60 वर्षापूर्वी शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, जर एखाद्या शेतकऱ्याने योजनेत भाग घेतला आहे, हफ्ते नियमित भरले आहे, पण वय 60 वर्ष होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला तर त्याच्या पती किंवा पत्नीकडे 2 पर्याय असतात. पहिला पर्याय म्हणजे ते स्वतः हा प्लॅन पुढे चालू ठेवू शकतात आणि मूळ अर्जदाराचे वय 60 झाले असते त्या वर्षापर्यंत हफ्ते भरून नंतर दरमहा 3000 रुपये पेन्शन मिळू शकतात. आणि दुसरा पर्याय म्हणजे ते या योजनेतून बाहेर पडू शकतात. अशा वेळी शेतकऱ्याने तोपर्यंत जमा केलेली सर्व रक्कम व्याजदरासह त्यांची पती पत्नीला परत केली जाते. आणि तिसरी केस म्हणजे जर मध्येच तुम्हाला योजना बंद करायची वाटली, जर तुम्हाला काही आर्थिक अडचणीमुळे किंवा काही कारणांमुळे ही योजना मध्ये
मध्येच सोडून द्यायची असेल तर तुम्ही ती कधीही बंद करू शकता. जर तुम्ही 5 वर्षाच्या आत योजना बंद केली तर तुमचे पैसे बचत खात्याच्या म्हणजे सेव्हिंग अकाउंट्समध्ये व्याजासह परत मिळतात. आणि जर तुम्ही 5 वर्षानंतर पण 60 वर्षाचे होण्यापूर्वी बाहेर पडला तर पेन्शन फंडला मिळालेल्या चांगल्या व्याजासह तुमचे पैसे सुरक्षितपणे तुम्हाला परत केले जातात. त्यामुळे तुमचे पैसे बुडण्याची अजिबात भीती नसते. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही एक अल्पभूधारक शेतकरी आहात, तुमचे वय 18 ते 40 वर्षाच्या दरम्यान आहे आणि तुम्हाला तुमच्या वृद्धपकाळाची चिंता न करता सन्मानाने आणि स्वाभिमानाने जगायचे आहे तर PM किसान मानधन योजना तुमच्यासाठी गुंतवणुकीचा एक सर्वोत्तम, सोपा आणि सुरक्षित पर्याय आहे. महिन्याला 100-200 रुपये वाचवणे आजच्या काळात अजिबात कठीण नाही, पण भविष्यात हेच छोटे पैसे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला खूप मोठा आर्थिक आधार देतील. आणि हा व्हिडिओ तुमच्या गावातील शेतकरी व्हॉट्सअप ग्रुपवरती तुमच्या शेतकरी मित्रांना, ओळखीच्या लोकांना आणि नातेवाईकांना नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या शासकीय योजनेच्या वेळेत फायदा घेता येईल. आणि जर तुम्हाला सरकारी योजना, शेती व्यवसाय आणि फायनान्सशी संबंधित अशा नवनवीन आणि माहितीपूर्ण गोष्टी सोप्या भाषेत समजून घ्यायच्या असेल तर आपल्या बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुम्हाला काही प्रश्न असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की विचारा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.